नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रस येथे विदर्भ पटवारी संघ यांचे एक दिवसीय धरणे आंदोलन. आज दिनांक 31 डिसेंबर रोजी दिग्रस तहसील कार्यालयासमोर विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा, यवतमाळ उपविभाग शाखा पुसद, तालुका दिग्रस यांचे एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू आहे. अनेक वर्ष प्रलंबित असलेली ग्राम महसूल अधिकारी संवर्गाची एकत्रित सेवा ज्येष्ठता यादी लवकरात लवकर प्रसिद्ध करणे, ग्राम महसूल अधिकारी संवर्गाला मंडळ अधिकारी संवर्गात तात्काळ पदोन्नती देणे, ग्राम महसूल अधिकारी संवर्गाला लॅपटॉप, स्कॅनर सहित प्रिंटर त्वरित उपलब्ध करून देणे, कालबद्ध पदोन्नतीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, तसेच संवर्गाची इतर प्रलंबित सेवा विषयक व न्याय मागण्या निकाली काढणे या प्रमुख मागण्याकरिता एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नमस्कार. विदर्भ पटवारी संघ नागपूर उपविभाग शाखा पुसद मार्फत आज दिनांक 31/12/2025 रोजी नाईलाजानं विदर्भ पटवारी संघाच्या वारंवार निवेदन देऊन शासनाला आमच्या आर्थिक व शिवाय अडचणी सॉल्व्ह होत नसल्यामुळं आज तहसील कार्यालय दिग्रस समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे. काळ्या फिती लावून आज दिवसभर दिग्रस तालुक्यातील सर्व तलाठी बंधू आणि भगिनी इथे दिवसभर शासनाचा निषेध करत आहे. काळ्या फिती लावून एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहे. नाईलाजानं आम्हाला उग्ररूपी जिल्हा केंद्राचं सुद्धा आंदोलन अवलंबावं लागेल. तरी जिल्हा स्तरावर 2/1/2026 रोजी संपूर्ण जिल्ह्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी कलेक्टर ऑफिसला एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहे. तरी आमच्या अडीअडचणी सॉल्व्ह होत नसेल तरी नंतरचा टप्पा 6/1/2025 रोजी 26 रोजी संपूर्ण जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी सामूहिक रजेवर जाणार आहेत. नमस्कार. विदर्भ पटवारी संघाचा विजय असो. विदर्भ पटवारी संघाचा विजय असो. हम सब एक है, हम सब एक है. हमारी ताकत, हमारी युनियन, हमारी ताकत. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.